श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 6। भट्टोबासांना नामाचे 10 ठाये तसेच पंचकृष्ण पंचनाम निरूपण। खडकुलीला काही दिवस मुक्काम असताना एके दिवशी पहाटेला भट्टोबासांनी सर्वज्ञांना विनंती करून म्हटले, जी चिंतन विधीचे निरूपण करावे, मी सर्वज्ञांचे चिंतन करीन। माझ्याजवळ पूजाला भजायला काही नाही, मी परमेश्वराला कशाने भजावे पूजावे। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, देव अंतःकरणात आठवावा, देवाला कशानेही पूजावे भजावे लागत नाही, तो स्मरणाने चिंतनाने आठवणीने मननाने स्तुती गुणानुमोदनाने पूजावा भजावा की हो। परमेश्वराला नेहमी आठवावे, आमचे नाम आठवावे, 5 नामाचे त्रिकाळ स्मरण करावे, 5व्या नामाचे नेहमी स्मरण करीत राहावे, त्यापासून 10 प्रकारे लाभ होतो। मग ते 10 प्रकारचे लाभ सांगितले। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, नामे वेदू, नामे बोधू, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकट निरोध परिहरी, नाम वाजत वारा घरी, नाम पडते आकाश घरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्याते करी, नाम प्राप्ती ते करी। मग भट्टोबासांनी विचारले, जी 5 नामे ती कोणती? मग सर्वज्ञांनी 5 नामे निरूपण केलीत आणि म्हणाले, याप्रमाणे परमेश्वराला कोण्याही वेळी विसरू नये। तुम्ही जेवताना झोपताना रिकामे बसले असताना परमेश्वराची आठवण करावी। कुठे काही आश्चर्य दिसले ऐकायला मिळाले तर जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू नये। एखादे विघ्न आल्यावर आमचे नाम आठवावे हो जी। अशा रीतीने सर्वज्ञांनी पंचकृष्ण व पंचनाम निरूपण केले। श्री गोपाळ कृष्ण भगवान